तर गाईज बाबाचं असं म्हणायचं की त्याच्या मायला पुढे रस्ता टाकून फेकलेला आहे, हा ओढून फेकायचा आहे. बाबा तुमचं काय म्हणायचं, काय करायचं? ते माय फेकून ओढून फेकून ओके. सो गाईज आम्ही आता जस्ट प्लॅन केला आहे. आता वाजले 3:30 आणि आम्ही खूप लेट झालो आहे. कारण आम्हाला आमचा कालच प्लॅन झाला होता की आम्हाला गाण्या किल्ल्यावर जायचं आहे. आयर्यान तुम्ही बघू शकता गाईज. आणि हा पवन आहे. तर आम्ही आता जस्ट तिथून ऑन द वे होतो. आम्ही जस्ट आता पवनच्या घरी आहोत. तर बघू पुढे आम्हाला काय बघायला भेटतं, काय नाही. चल बघू. ओके बाय. बोलायचं तुला चांगला बोले. बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही वडगावमध्ये थांबलेलो होतो इकडं भत्ता घ्यायला. बघू शकता तुम्ही भत्त्याची गाडी बघू शकता तुम्ही. इकडं भत्ता घ्यायला आलो होतो आम्ही. तर आम्ही आता भाऊकडनं भत्ता वगैरे घेणार आहे. काका 20चा भत्ता द्या. तो मोठा बॉक्स घेऊन जा. हे बघू शकता तुम्ही. इकडे आल्यावरती काकांजवळ थांबा. बघू शकता तुम्ही. भाऊ पण बघू शकता. तर इकडं भत्ता वगैरे घ्यायला आले तर इकडे थांबू शकता तुम्ही. लोकेशन दावतो तुम्हाला मी. हा वडगावचा रस्ता आहे. सरळ यायचं आणि श्रीनाथ जवळ थांबायचं. A few moments later. गाड्याला जात होतो आम्ही. आम्हाला माहित नव्हतं त्या इकडं रस्त्याचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही. मोये होऊन गेला. सो गाईज रस्ता एकदम स्टॉप झालेला आहे इथं. आता आम्हाला पंचायत पडली की आम्ही इथून कसं जाऊ, काय जाऊ. काहीतरी लोकेशन जाऊ. खालून जावं लागेल. आय थिंक पाय जावं लागेल का गाडीने जावं लागेल, विचार करावा लागेल. बेटा चालेल बेटा गाडी. ये जुगाड़ करता है बघा. इधर से गाड़ी डाला है जोर रहा है भाई. क्या करना कुछ समझ में नहीं आ रहा है भाई. टाक कोण आहे खाली टाक. नवीन काम आहे का बेटा? पुढे जाऊन अजून काम वाढून जाईल आपला. ओके. तर गाईज इथे एकदम फायनली रस्ता स्टॉप झालेला आहे. तर हा रस्ता आम्हाला दिसला आहे इथून. हा या साईडने आम्हाला गाडी काढावं लागणार आहे. आमची गाडी तिकडं उभी केली आहे आम्ही. तिकडं आमची ॲक्सेस. आणि काढ बेटा इकडून काढ. जाय ना. अरे जाईल रे. काढ जाईल. हे बेटा उपर सो गाईज मागं एक रिक्षा आलेली आहे. रिक्षा आली मागं. तुम्ही बघू शकता. रिक्षा आपण स्टॉप झाली. गाड्या तिकडून. रिक्षावाला तिथे थांबलाय गाईज. तो बघू शकता तुम्ही. रिॲक्शन वगैरे सगळं काही. आमची काही नाही. डायरेक्ट कार आले नंतर दोघांची पण. आणि हा काय सेकंड कार पण आली आहे. तुम्हाला दाखवतो मी. तिकडे दिसतंय तुम्हाला कार वगैरे आणि रिक्षा आहे. काढ बेटा आपली गाडी जाऊन लागेल. काय प्रॉब्लेम नाही. भाई रुकेंगे नाही जाना तो है. गाडी काढ आपली इकडून टाक. ब्लॉक मध्ये एकदम एन्जॉय होऊन राहिले. म्हणजे इथून टाकली रे. इथून टाकली. बाय दिसतंय का तुला? इथून टाकली गाडी. मागून टाकली वाटतं इथून. तर गाईज आपला पवन पुढे गेला आहे. गाडी आणायला गेला आहे पुढे. रिक्षावाला बोलतोय की भाई क्या हो गया, क्या हो गया आगे. तो गाडी वळून आणतोय. चाललाय पुढे. आम्ही दोघं इकडं मागं. बघू पुढे काय बघायला भेटतं काय नाही. ऊपर क्या है रे बेटा? ऊपर से नहीं तो बेटा. ऊपर से चढ़ाने का नहीं. हाँ इस पे चढ़ाने का. अरे क्या रास्ता सूख गया ना भाई. चढ़ा ऊपर चलो. कोई प्रॉब्लम नहीं. कुठं गेला रे? चाल रे. अरे हा कुठं गेला रे? भाई रुकेंगे नहीं जाना तो है. गाडी काढ आपली इकडून टाक. ब्लॉक मध्ये एकदम एन्जॉय होऊन राहिले. म्हणजे इथून टाकली रे. इथून टाकली. बाय दिसतंय का तुला? इथून टाकली गाडी. मागून टाकली वाटतं इथून. आपल्या कॅमेऱ्यात बोल. आपल्या कॅमेऱ्यामध्ये बोल. तर फायनली गाईज आम्हाला रस्ता भेटलेला आहे. आता एका जणांनी सांगितलं आम्हाला इकडनं रस्ता आहे. ही लोकेशन दाखवतो. येस सर. ओके. त्या साईडनी रस्ता आहे. तिकडनं जायचं आहे आता आम्हाला. तिकडनं जाणार.
इसको हमने पैदल दौड़ा भी गेलेला आहे टूर्नामेंट काय आहे टूर्नामेंट पैदल इसको रनिंग किधर से जाने का रास्ता चल रहा है क्या उधर से? चलो फिर भाई चलो सो गाईज ओके. तर आम्ही या भावाला विचारूया रस्ता, तर त्या तिकडे रस्ता चालतोय, तर आम्ही इथे चालतोय आणि हे इकडे गाडीवर चालताय. तर आम्ही फायनली पोचलोय आणि ते काका पण तिकडे हसताय. चला रे चलो चलो रस्ता सापडला. ओके सो गाईज आम्ही इथं आलो. आम्हाला त्यांनी चुत्या बनवलं. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे रस्ता नाही आहे. आम्हाला फायनली खूप मोठा चुत्या बनवला त्यांनी आणि आमचा प्रँक झाला. मजाक केली त्यांनी. रस्ता दाखवून रस्ता तो बोलला की तिकडे रस्ता इकडे रस्ता वगैरे काही नाहीये आणि इकडं सगळा मेंढ्यांचा वाडा आहे. आम्हाला आमचा नाही सॉरी मेंढ्यांचा वाडा आहे इकडं. चला बेटा रिटर्न जाऊ आपण, तिथूनच जाऊ, याच्यावर चढू वरती डायरेक्ट निघून जाऊ. चला चलो. सो काही डायरेक्ट आम्ही जिथं अटकलो होतो ना तिथं जातो. तिथून डायरेक्टली रस्त्यावर चढतो आणि डायरेक्टली पुढे जातो. बूम. कुठून रे भाऊ? वरती जावं लागेल का? तुम्ही तिकडे चाललात का? हा चल 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 चल. तर काहीच या भावाला विचारलं आम्ही एक रस्ता कुठे वगैरे, तर तो बोलला इकडे आहे, कुठून जावं लागणार आहे. कुठं झाला कॅमेरा? ए काढ रे बेटा कुठून घे. चला तर काही रस्त्याला लागलो आम्ही. हे दोघं मागे मी पुढे. ते काय रे बेटा होता ना रे, तरी तुम्ही बोलता नाही होता. हा तिकडून टाक वरून जाय ना, तिकडून जाय ना, तिकडून जाय ना, तिकडून जाय ना. त्याच्याकडे अभि तर खड्डा आहे ना बेटा. टू व्हीलरचा रस्ता आहे रे हा. अरे बेटा धीरे जा बेटा, नहीं तो बांधे होतील आपण. बनाने का चल खाना बन चल. तर गाईज हा रस्ता सापडला आम्हाला फायनली. तुम्हाला दाखवतो मी. आणि हे काका वगैरे येत आहे, काका मावशी खूप मागे येते. अरे तिकडनं घ्यायला पाहिजे होती बेटा. दादा आहे का रस्ता? मावशी आहे ना? थँक्यू मावशी. हा बोलते बोल ना. गाईस पैसा बर्बाद नाही गाईस पैसा बर्बाद नाही गाईस, पैसा वसूल शत गाईस. काहीच प्रॉब्लेम नाही शत गाईस. पैसा हे थांबरे मला ठोकशील. पैसा बर्बाद झाला गाईस आमचा. 50 रुपयाचा भत्ता वल्ला झाला गाईस आमचा. नाही गाईस आम्ही 50 रुपयाचा भत्ता तिकीट ठेवला आहे गाईस. काही प्रॉब्लेम नाही आहे गाईस. थोडं राहिलं आमचा गाणा किल्ला गाईस. आम्हाला तिथं पोचायचं आहे गाईस. ओके तर गाईस आम्ही गाडीवर बसलो आहे आणि चाललो आहे. गाणं बोल रे बेटा. कौन है? गाना बोलना. मैं तो रस्ते से जा रहा था, रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, गाड़ी घुमा रहा था. अरे मुझको रास्ता दिखा तो मैं क्या करूँ, मुझको रास्ता. गड्ढा आया रे, गड्ढा आया रे. गाइस रुको. आ जाओ गाइस, आ जाओ गाइस, आ जाओ. चलो गाइस आ जाओ. सो गाइस रस्ता तर सापडला आहे आणि रस्ता एकदम आडप रस्ता सापडला आहे. कसं करायचं, काय करायचं, कशी गाडी काढायची आम्हाला समजत नाही. तरी बी आम्ही काही रिस्क घेतोय. काही प्रॉब्लेम नाही. काढ रे भाऊ काढ. हा इकडे रियान चाललाय गाईज पुढे आणि हा आपला पवन दादा गाडी काढतोय. ट्रॅकिंग होऊन गेली. आम्हाला वाटत नव्हतं त्याच्यापेक्षा आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही इथपर्यंत पोहोचू या रस्त्याने. तर आम्ही फायनली आलो आहे गाईज.
खूप मेहनत घेतली आम्ही या रस्त्याला घुसायला, गाडी पण आमची निघत नव्हती. आणि रियान बॉबी खूप हॅपी आहे गाईज. दिवसभर दुकान 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 काय त्याचा एकदम मन मोकळा झालाय गाईज. पण रास्ता सापडून राहिले. तुम्ही बघू शकता आमच्या रियान दादाला. भाऊच्या डोक्याचे केस कुठल्या म्हणजे काय विषय नाही भाऊ. भाऊने बोला चलले का भाऊ की बोली बंदूक की गोली. सो गाईज खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल आमचा. अरे बाप हापी मागाला गाईज. तो भाऊ परत पाठी मागे आलाय. त्याला विचारतो मी काय प्रॉब्लेम आहे काय नाही. दादा आहे का रस्ता. अरे भाऊ दादा तर बोलायला बी तयार नाही. हा वरून घे बेटा. हे तुझ्या हे बेटा ब्रेक लाव धक्का दे. अरे येडा गाडी शाहू घे तिकडून काढणार आता. ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आणणार आहे कारण की मला असं वाटतं की या ब्लॉगचे 2 पार्ट करूया. एक ट्रॅकिंगचा वरती डोंगरा वरती चढायचं एक ब्लॉग असं रेडी करूया असं वाटतंय मला. आणि हा फर्स्ट सेकंड त्याच्यामध्ये डिवाईड करू कारण की खूप मोठा होऊन जाईल. म्हणून मी हा असं ठरवलं आहे की 2 पार्टमध्ये कन्वर्ट करू. एक हा फर्स्ट आणि तो ट्रॅकिंगचा सेकंड. मोबाईल बघ मोबाईल किती आप किधर से जाने का बे घुंगरू बाबू. अबे चल बे अभी इधर से रास्ता अबे चल बे. बेटा आपण तिकडनं निघून गेलो असतो ना काही टेन्शन नसतं बेटा. हा तिथूनच नाही रे रस्ता. बघ तू बघ कशी गाडी काढतो गाईज. एकदम रिस्की गाईज एकदम रिस्की. कसं काढायचं गाडी तो एकदम अवघड करून पुढे गाडी काढतोय बेटा. सगळं फक्त पंचर नको करू बस. जाईल ना जाईल रे. सगळं कर बेटा फक्त पंचर नको करू बस. रियान कैसा लग रहा बेटा. हाँ गाड़ में कुल्ली मिट गई. अरे गाडीची मैया नको रे बेटा. हळू 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 हळू. थांब. हे रियान लोटला बेटा. लोटचा विषय नाही. थांब ना आहे हळू सर बेटा. रस्ता आहे ना असं रस्ता बेटा पुढं. हळू 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 थांब खराब करशील. थांब रे बंद करून घे. सरक. चलो गाइस चलो गाइस चलो. विक्या की बेटी को लगाने का पैसे लागता हुए. तर गाईज हा म्हणतोय गाडी पंचर नको करू म्हणे. तुम्ही रस्ता बघा इकडे पंचर होणार का नाही होणार गाडी. हा म्हणतोय म्हणे पंचर नको करू म्हणे. पंचर झाले आपल्याला लागायची बस. ऐसे शब्द आ रहे हैं मेरे मुंह में, मैं बता नहीं सकता हूँ तुमको. इसने
बनाया है मुजस्समा? किसने बनाया है मुजस्समा? किसने बनाया है मुजस्समा? किसने बनाया है मुजस्समा? चंगळा बोले, चंगळा बोले. बस काही थोडंच राहिलंय. हे मागं तुम्हाला पाठीमागं डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावर जायचं आम्हाला. थोडंच राहिलंय, बस थोडंच राहिलंय गाईस. पोचतोच आहे आम्ही. जसा मसा रस्ता आम्हाला दिसला गाईस, त्या रस्त्याने आम्ही आलोय. काही प्रॉब्लेम नाही आहे. आपली गाडी हलकी आहे आणि हलकी गाडी असल्या कारणाने आम्ही बरोबर रस्त्याला आलोय. काय टेन्शन नाही आहे. हा रे बेटा, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाठ्याच आहे बेटा, ते मागत गेले बाकीचे लोक. भावानो, सगळं करा पण पावसाळ्यात कधीच कुठं फिरायला जाऊ नका. कारण की जी आमच्या तिन्हींची जे हाल झालेले आहे ना, ते फक्त आमच्या जीवाला माहिती आहे काय हाल झालेले आमचे. बसलोले. तू काही तुम्ही पण एन्जॉय घ्या, आम्ही पण एन्जॉय घेतोय. आणि प्लीज रिस्क वगैरे असं काही म्हणजे रिस्क वगैरे असेल ना, तर प्लीज त्या ठिकाणी येऊ नका तुम्ही गाईज. आम्ही खूप रिस्क ठिकाणी आलोय, तर तुम्ही प्लीज केअर करा, सावध राहा. ओके. या भाऊने एवढं टेन्शन घेऊन घेतलं ना काय काय सांगू तुम्हाला. हे बा याचे डायरेक्ट अर्धे केस उडून गेले बघा. टेंशन मत ले रे, क्या बात, टेंशन मत ले बोले तू. काय पेट्रोल का लफड़ा हो जाएगा. अबे त्या रिक्षावाल्याला बोललो भाई चलो मेरे पीछे, तो म्हणतोय भाई बोले अभी नए टायर डाले मी. तू अच्छा हुआ आया नहीं गाइस, नहीं तो फिर तो अरे बाप रे बाप. काय बघतोय? हो जाता था उसके साथ भी. रिटर्न मध्ये हा कसं करायचं ते डिसाईड करावं लागेल आपल्याला. फायनली गाईज आम्हाला रस्ता दिसला, जो बघू शकता तुम्ही तो रस्ता. त्या रस्त्यासाठी आम्ही इतका तरसलो लय तरसलो. याच्या जीवाच्या हाल द्यायला माहिती. कारण की गाडी तर मी चालवत नव्हतो, गाडी चालवत नव्हतो, हा चालवत होता. आणि याला बघू शकता कसा हसतोय बा, हा कसा हसतोय. चला जरा काही रस्ता पाडलेला आमचा. आम्ही सगळी एवढी मेहनत घेऊन काही रस्त्याला आलोय. तर हा पाठीमागे रस्ता आहे काही, तुम्ही बघू शकतात. हा पाठीमागे रस्ता आहे आणि आम्हाला तिकडे जायचं, त्या डोंगरावरती जायचंय गाईस. चला तर डायरेक्टली तुम्हाला आम्ही तिकडे भेटतो. ओके, चला तर काय फायनल रस्ता लागलोय, आम्ही निघालोय गाईस. अजून रे मला 12वीला किती टक्के होते? 70% होते. आणि मला बुलेट चालायला आवडतं आणि मला पोवायला आवडतं. आणि अजून काय रे, अजून काय? ट्रॅक्टर चालवायला आवडतं. तुला काय चालवायला आवडतं रे बेटा? मला फिरायला आवडतो. फिरायला आवडतो. तुला काय आवडतो रे? ऍक्टिवा. तुला खेळ काय, त्याला खेळ आवडतं काय? खेळानी मी सांगणार पण तुम्ही बवाल करून टाकणार. नाही, ये गलत बात है, गलत बात है गाइस. तुला जर काय तुला रस्ता चला आम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो. ओ बाबा, सो गाईस फायनली आम्ही आमचा जो डेस्टिनेशन होता तो आलाय. थोडंच बाकी राहिलंय गाईस. पुढे बाबा आहे. बाबांनी आम्हाला काय भाव दिला नीट. ओके, इकडून खाली का आता बाबा आता कुठून जायचं? इकडून उतरायचं मायला बेकार हालाल कर. हा त्याच्या मायला त्याच्या हालायला लागलाय बाबा. काटेवर ओढून फेकून ते फेकून नाही ओले मोठे ते, लय मोठे ते. तर गाईच बाबाचं असं म्हणायचं की त्याच्या मायला पुढे रस्ता टाकून फेकलेला आहे, हा उडून फेकायचा आहे. बाबा तुमचं काय म्हणायचं, काय करायचं? ते मायला फेकून ओढून फेकून फेकू बाबा नका. विषय कसा आहे बाबा, रस्त्याचं काम चालू आहे ना म्हणून ब्लॉक केलाय त्यांनी, म्हणून ते काटा ठेवलाय तिथं. इट्स ओके गाईज. बाबा आमच्या पार्टीचे काही विषय नाहीये. ओके बाबा, असं हाय करून द्या. ओके चला तर काय, इथून पण आम्ही खाली निघालोय. इथं हे झाड टाकलेलं इथं, प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही गाईज. रस्त्याचं मागे काम चालू आहे म्हणून झाड टाकलेलं आहे इथे. कारण की लोक खूप इथं वापरायला लागून होतील म्हणून हे झाड टाकून दिलेलं आहे इथे. इथे नाव आहे काम सुरू आहे, कृपया पर्यायी मार्गाचा वापर करा. बाबाची गाडी काढून दे. बेटा जाना बेटा, काढून द्या. जमला असतं तर मी काढून दिलेलं असतं. तर गाईज पवन भाऊ बाबाची मदत करताना गाईज तुम्ही बघू शकतात. गाईज पवन भाऊ चालले आपल्या बाबाची मदत करायला. गाईज सोली काढा बेटा, नाही तर तुम्ही सांगायचं. बाबा याला एखादी पोरगी शे का तुमना गाव मा हा लागेल लुगेल बी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. याले थँक्यू बोल. पुढे घेऊन गेला.
आता काय बाबा चालू करी जायला बाबाला का एक्सपिरियन्स आहे ना गाड्या चालवाना. सो गाईज तुम्हाला मी दाखवतोय फायनली मस्त वरती गाण्याचा किल्ला आहे गाईज. आम्हाला इथे जायचं आहे. आजचा मस्त एन्जॉयमेंट आम्हाला इथे करायचं आहे. सो तर या इकडे गेटाचं काम चालू आहे आणि आम्ही फायनली गाईज गाण्या गावात घुसलो आहे. आम्ही एंटर झालो आहे गाण्या गावात. मला दाखवतो. ओके सो गाईज खूप मेहनत घेतली. लागलेली सॉरी अरे लागलेली म्हणजे बेटा कुठं इंजिनिअरिंग डॉक्टर बिक्टर लागलेली तीच सांगितलं मी. ओके सो गाईज आम्ही फायनली इथं आलोय गाण्या गावात. तर गाईज हा आमचा ब्लॉग बस इथेपर्यंत राहणार आहे गाईज. आम्ही खूप मस्त मजा मस्ती केली, एन्जॉयमेंट केला गाईज, एन्जॉय केला. आणि काही ट्रॅकिंग पेक्षा तर आम्ही ह्या रस्त्याचा आम्ही या प्रवासात आम्ही खूप आनंद घेतला, मस्त एन्जॉयमेंट घेतला. ध्यान भाई कुछ बोल. काय सांगू सांग आता. काय सांगू आपण दर्गाला जाईल. अरे हो तो बाद में होगा रे सुन. तो गाईज बस आम्ही हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय गाईज. हा फर्स्ट पार्ट राहणार आहे गाईज. सेकंड पार्ट पण तुम्ही नक्की बघा. मी इथं टाकूनच देणार आहे सेकंड पार्टची लिंक पण. तर गाईज बस ओके बाय बाय टेक कर. आणि हा गाईज ज्याने कोणी सबस्क्राईब केलं असेल आमच्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल की आम्ही ब्लॉग कधी अपलोड करतो वगैरे. आणि हा गाईज ज्यांनी कोणी बेल आयकॉन ऑन नसेल केलं तर प्लीज त्यांनी पण ऑन करून द्या. ओके बाय टेक केअर बस.